कुत्रेकर पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय अमित नाईकच्या बॅट मधून, चेंडूवरती केलंय स्ट्राइक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला बॉल षटकार. बॉल मॅचचा सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे आणि परफेक्ट स्टार्ट बाय अमित नाईक. षटकार आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला व्हेरिएशन केले, बॉल वळवला, कमी गतीने टाकला आणि थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना आपण पाहत आहोत. 6 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात पहिल्या बॉलवरती षटकार आला. अमित नाईक उरणच्या इकडघरचा असणारा हा खेळाडू, कमी गतीचा, पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आमच्याशी जो नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. अखूट टप्प्याचा चेंडू ठेवला, पाठीमागे ठेवला, लेंथ बॉल होता, पाहिला, वाट पाहिली आणि तदनंतर ऑन साइडला षटकार घेतलाय. हा खेळाडू प्रतिस्पर्ध्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. थांबायलाच तयार नाही आहे. 2 षटकार, 12 धावा. अमित नाईकला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. ISPL या खेळाडूच्या जीवनामध्ये आली आणि फिटनेसवरती अफाट लक्ष दिलेला अमित नाईक बॅटिंग करतोय. राहुल चौधरीला अगदी आपण पाहत होतो, तरुण बिस्टाला स्क्रीनवरती. हा बॉल खोलात टाकला, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना 1 षटकार 1 डॉट बॉल, 1 षटकार 1 डॉट बॉल. पुढे काय वाढून ठेवलंय हे पाहणं गरजेचं राहील, कारण 2 डॉट बॉल आलेत आणि 2 षटकार. षटकार डॉट बॉल, षटकार डॉट बॉल, ही मालिका जणू काय चालू आहे असंच वाटू लागलंय. गिरीश कोत्रेकर लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ऑन साइडला. होय, आणखीन एक तिसरा षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. प्रमाणे सुरुवातीला शांत स्वभावाचा पाहायला मिळणारा अमित नाईक अगदी या मॅच मध्ये या वातावरणालाच अशांत केलंय त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेर वॉड स्ट्रोक, परंतु इथे घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल ती केवळ 1. या षटकामध्ये 3 षटकार आले, 1 सिंगल, तब्बल 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हा चेंडू इथे पाहायला मिळाला. आजच्या या क्रिकेटची एक खासियत राहिली आहे, ज्या संघामधून लोकल क्रिकेट खेळणारे खेळाडू सातत्याने खेळतात त्या संघातील खेळाडू तुम्हाला यष्टांच्या पाठीमागे नेहमीच पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं तर ओंकार 11 गिरगाव या संघामधून खेळणारा निखिल जाधव आणि त्याच वेळेला तरुण बिस्टाला आपण पाहत आहोत, कारण एकामेकाला प्रत्येकाचा खेळ ठाऊक असतो आणि या कारणास्तव हे यष्टिरक्षण पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल, टॉप ऑफ दी बाउन्स, ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. डुईंग फॉर हिज टीम. हा सर्व काही करायला प्रयत्न करायला तयार आहे मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक. त्याला विजय हवा आणि जीत आणि हारच्या मधोमध एक सर्वाधिक मोठी भिंत आहे, तिचं नाव आहे अमित नाईक. रायगड जिल्हा उरण तालुका एकड़घर नावाचं एक छोटंसं गाव आहे. या एकड़घर गावातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मैदानावरती पाहायला मिळतो आहे. गावामध्ये तितकीही खेळाडूंची लोकसंख्या नाही आहे की स्वतःचा संघ मोठा वाढवावा, किंबहुना प्रॅक्टिससाठी मैदानं उपलब्ध नाही आहेत. तरी देखील या बहादराने ISPL सारखी स्पर्धा गाजवली. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 17 बॉल
32ची गरज राहिली आहे या मॅच मध्ये. याही वेळेला लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. षटकार. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून वॉर्ड क्रमांक 85 सुभाषभाई सावंत यांच्या सोबतीला कल्लीभाई सोलंकी विलेपार्ले विधानसभा यांच्या सोबत 300 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतोय. कारण शिवसेना महाराष्ट्रात वाढते. एकनाथभाई शिंदे नक्कीच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास. 45 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 19 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. अगदी पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धही अगदी समान चालू आहे. 3 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालंय. 44 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. 12 बॉल 19 ची आवश्यकता. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि अनिकेत सावंतला आपण बंटीला पाहत आहोत. त्याने आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. अमय लाड गोलंदाजी मार्कवरती आला. 12 बॉल 19 ची आवश्यकता पाहायला मिळणार या सामन्यामध्ये. आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025 क्रिकेटचा दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. अनेक मापदंड या स्पर्धेने ओलांडले आहेत. आपलेच विक्रम मोडीच काढत चालली आहे स्पर्धा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. लेग बायच्या स्वरूपामधून धावेत असताना पाहायला मिळते. 10 बॉल 31 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय अमित नाईक. संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल राहिले ते 11-11 मध्ये, जिथे अजूनही या सामन्याला विजयासाठी 18 ची आवश्यकता. बॅकफुटला आला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आकाशाला गवसणी घालत एज स्ट्राईक केला अमित नाईकने. ठोकला षटकार. तयारच नाहीये. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. एकटाच लढतोय. एक पात्री अभिनय केला अमित नाईकने. यावेळेला देखील समोर फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने षटकार. तयारच नाहीये. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. एकटाच लढतोय. एक पात्री अभिनय केला अमित नाईकने. यावेळेला देखील समोर फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने षटकार. विजयासाठी आणि 6 धावा अर्ध्या शतकासाठी हव्यात. हे बाईट स्वरूपामधून एक धाव येत असताना पाहायला मिळते आहे. क्रिकेट रसिक हो, मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल 43 धाव संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय अमित नाईक. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये त्याच्यासाठी. 8 बॉल आणि आता मात्र तिथे 5 ची आवश्यकता राहिली आहे. येणारे चेंडू आता समीकरण बदलतायत. 7 बॉल 5 ची आवश्यकता. येणारे 7 बॉल आणि 5 ची गरज. यावेळेचा बॉल मॅच फिनिश. सामना संपवला. भांडूप स्ट्रायकर टीम फायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ MUCC ओडिसा या टीमच्या अगेन्स्ट 2 हात करेल.
UCC ओडिशा टीमचा कॅप्टन या लुझिंग टीम मधून मंगेश वैती या 10 बॉल 26 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे आणि बेस्ट फिल्डर या मॅचचा कृष्णा लक्ष्मण सातपुते बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या पण अमित नाईक 49 धावांची खेळी त्यांनी साकारली. कृष्णा सातपुते या आपल्याला दिला जाणार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच आणि तथा मंगेश वैती आपण या लुझिंग टीम प्लेअर ऑफ द मॅच. थँक यू अमित नाईक प्लेअर ऑफ द मॅच, मंगेश वैती लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच आणि कृष्ण